परशुराम पिता माती माय तुझी दर्या देत आहे माया त्याच्या पोटची परी पैशा पायी गाठलीस तू एसटी मुंबईची माया रडवली बाय तिष्ठवली बापूस बोले ना काही व्यथा मनाची गेली रे सुकून ओल त्यांच्या डोळ्यांची नांदी बदलाची साध कोकणची भरतू दे तुझी पाऊले पुन्हा बरकतीची माती कोकणची नाती जन्माची माती कोकणची नाती जन्माची. काय ग त्याला फोन करून कळवलंच की नाही? फोन कुठे उचलतोय तो माझे? काहीतरी मिळवून दाखवेन मगच तुझ्याशी बोलेन असा मेसेज टाकलाय त्याने. काहीतरी मिळवण्याच्या नादात जिच्यासाठी मिळवतोयस तिलाच गमावून बसशील म्हणा. हेच तर त्याला मी समजावण्याचा प्रयत्न करते पण ऐकतोय कुठे तो माझं? थँक्स अ लॉट डिअर, थँक्स अ लॉट. जा, ज्यांनी ज्यांनी तुला या कामात मदत केली ना त्या सगळ्यांना जाऊन ही आनंदाची बातमी सांग. ओके. ओम्या, सुन्या, यार हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं यार. तुम्हीच खरी मैत्री करता. अपयश आलं आणि गेलं पण तुम्ही शेवटपर्यंत साथ सोडली नाही. हेच तर खरं माणुसकीचं यश आहे ना. उगाच डायलॉग मारू नको, समजलं? चल गावात जाऊया, चल. हे पण अण्णांना आणि मधुकर काकांना सांगायला हवं. आणि सारिका? हो, तिलाही भेटतो आणि तिच्या वडिलांना पण सांगतो. करायचं ठरवलं ना तर काही शक्य आहे पण त्याआधी अण्णांना सांगूयात. नको, तू माझा ऐक, तू आधी तिला भेट. अण्णा काय आपलेच आहे, त्यांना कधीही भेटता येईल. हा, पण विचार कर, तुझं तिच्याशी लग्न होणार नाही या विचाराने तिची काय अवस्था झाली असेल. हा, जा आधी तिला भेट, मग बघू काय करायचं ते. जा. हो. तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत मला. पुढच्या महिन्यातलाच मुहूर्त बघूया. चालेल, आम्हालाही चालेल. पण मला चालणार नाही. तू आता इथे कशासाठी आलायस ते मला चांगलंच ठाऊक आहे. पण आज जर हे लग्न मोडलं ना तर मी आयुष्यात तुला माफ नाही करू शकणार. बाबा, काय झालं? असे घाबरताय कशाला? मी इथे लग्न वगैरे मोडायला नाही आलो. मी फक्त तुम्हाला एवढंच सांगायला आलोय की आपलं जे ठरलं होतं ना त्याप्रमाणे मी यशस्वी होऊन दाखवलं. हे वर्षभराचं कॉन्ट्रॅक्ट आणि हा चेक. त्याला आता खूप उशीर झालाय. हे लग्न ठरलंय आणि आता तो निर्णय बदलणं मला शक्य नाहीये. ठीक आहे बाबा, तुम्ही मोठे आहात त्यामुळे तुम्ही म्हणाल ते. माझं सारिकावर खूप प्रेम आहे. आणि तिचं माझ्यावर. आणि हे तिचं जबरदस्तीने लग्न करू पाहत.
बाकी तुमची मर्जी. हा अपमान करण्यासाठी आम्हाला इथं बोलवलं होतं. नाही बाबासाहेब. अहो, तुमच्या मुलीचं जर पहिल्यापासून बाहेर असं काहीतरी आहे हे तुम्हाला माहित होतं तर आम्हाला कशाला बोलवलं हो तिथं? बाबासाहेब, असं काही नाही. कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. गैरसमज? अरे तो मुलगा इथं आला, धडधडी सगळ्यांच्या समोर सांगून गेला की तुमच्या मुलीवर त्याचं प्रेम आहे म्हणून. तुम्ही काय आम्हाला मूर्ख समजता? हा, कशाला बोलवलं आम्हाला इथं? ए चला रे, यांची मुलगीही नको आणि यांच्याशी नाता सुद्धा नको. चला. बाबासाहेब, बाबासाहेब. काय टायमिंगवर एंट्री घेतली का तुझ्या हिरोने? बघ बघ कशी लाजतीये बघ. काय झालंय? काय म्हणाले डॉक्टर? तुम्ही काही सांगत का नाही? बघ, तू तयारी कर, आपल्याला आजच मुंबईला निघायचं. आधी डॉक्टर काय म्हणाले ते सांगा. आणि मी आईना सोडून मुंबईला नाही येणार. अगं, आईची काहीतरी व्यवस्था करेन मी. तू चल बरं आधी मुंबईला. भाड्याने घर घेऊ आपण तिथं. पण आता इथे नको. का? इथे का नको? आणि इतके दिवस मी मागे लागले होते तेव्हा तुम्ही नाही ऐकलं. आता मला काही नकोय. मला फक्त मूल हवंय. आणि तेच मी नाही देऊ शकत तुला. मला कधीच मूल होणार नाही असं म्हणाले डॉक्टर. फॅमिली प्लॅनिंगमुळे मूल होण्याची पात्रता आणि वय दोन्ही गमावून बसलोय. हे बघ, जे झालंय ते स्वीकारावं लागणारच आहे ना ग आपल्याला. तुला त्रास होतो ना या गावात, मग नको राहूस ना. आत्ताच्या आत्ता मुंबईला जाऊ आपण. मी आईलाही सांगतो की काही दिवस मुलीकडे राहा, नंतर तिलाही बोलवून घेऊ ना मुंबईला. माझ्यासाठी एवढं कर. आजवर तुमच्यासाठीच तर सगळं केलं, तरी लोक माझ्यातच काहीतरी दोष असं समजत आले. सगळं सहन केलं मी. म्हटलं कधीतरी मूल होईल आणि माझ्यावरचा हा कलंक पुसला जाईल. पण तुमच्या दोषामुळे आता आयुष्याचा कलंक लागलाय मला. तरी मी तुम्हाला सांगत होते नियोजन नको, नियोजन नको, होऊ देत मूल. नाही ऐकलं तुम्ही माझं. आणि आता तुम्हाला काही फरक पडणार नाहीये. मी वास ठरणार आहे कायमची. हो, एवढा जीव लावला तुमच्यावर तरी माझ्याच नशिबी आहे का? अगं सविता, मला तरी कुठे माहित होतं का असं काहीतरी होईल म्हणून. का? डॉक्टर म्हणाले नव्हते की जास्त गोळ्या घेणं योग्य नाहीये? मग का हट्ट केला तुम्ही? तुमच्या खोलीनं माझ्या मुलाचा जन्मण्याआधी जीव घेतला. आता कशासाठी यायचं मी मुंबईला?
शिवगुत मरेल आता माझा तिकडे येऊ. जा तुम्ही, जा. मी नाही येणार. माझं मी बघून घेईन इथे. नाही इथे नको. का? आता का नको? मी सांगतोय म्हणून नको. अगं इथे एकटी कशी राहशील तू? कोण काळजी करणार तुझी? आजवर नाही वाटली काळजी? हा? नाही वाटली आजवर काळजी? एकटी पडतीये का भीती वाटते? आपला पुरुषार्थ संपला तर आपली बायको आता बाहेर शेण खाते की काय? हा? हाच तुमचा पुरुषार्थ. तर बायकांवर हात उचलायचा. कर्तृत्व शून्य. नच सुंदरे करू कोपा मजवरी धरे अनुकंपा. बघ आहे ना, तू मुलांचे केस विंचरायचीस आठवते? कसं सगळं मन लावून नेटकेपणान करायचीस. नाहीतर आम्ही केलं तर केलं, नाहीतर येरे माझ्या मागल्या. पैचा हिशोब ठेवायचीस तू, आणि मला रुपयाचा सुद्धा हिशोब कधी ठेवता आला नाही. काय म्हणतेस? तुझ्यासाठी मला करावं लागतं. कोण म्हणतं असं? तू नाही इतकी वर्ष माझ्यासाठी केलंस. मग 2 दिवस केस विंचरले नाही ना, तर केसात जटा झाल्या लगेच. असं बोलायचं नाही म्हणून तुला सांगितलं ना. नाही असं बोलायचं. अगं आजवर तू माझ्यासाठी केलंस, मग आता मी केलं तर त्यात बिघडलं कुठे काय? धोत्र्याची घडी असावी तसा नेटका संसार केलास. थांबा आता, हा रबर बँड हा लावला पाहिजे. नमस्कार अण्णा. नमस्कार नमस्कार. बरं झालं इथे मंदिरातच भेटलात. खरं तर मी तुमच्या घरीच निघाल होतो. हो, काही काम होतं का? अहो जरा खाजगीच काम होतं. बसा. हो. बस बस. काय तुमच्या मुलीचं लग्न मोडल्याचं कळलं, वाईट वाटलं. पण मुलीचं तिच्या मनाविरुद्ध तुम्ही लग्न लावून देता हे कळल्यावर जास्त वाईट वाटलं. मग मी काय करू अण्णा? त्या प्रमोदच्या हातात माझ्या पोरीचा हात देऊ? काय वाईट आहे? वाईट काय आहे त्यात? त्या दुसऱ्या मुलाची काही माहिती आहे का तुम्हाला? नाही, म्हणजे थोडं, पण माझ्या एका मित्राने सुचवलं म्हणून. हे बरं आहे. म्हणजे मित्राने सुचवलेल्या मुलाची काहीही शहानिशा न करता तुम्ही त्याला तुमची मुलगी द्यायला तयार झालात. आणि जो मुलगा लहानपणापासून तुमच्या डोळ्यासमोर वाढला आहे, त्याची प्रगती, त्याचा स्वभाव तुम्हाला सगळं माहीत असून सुद्धा त्याला मुलगी द्यायला नकार का? तर तो याच गावातला आहे म्हणून. माती कोकणची नाती जन्माची. अहो त्याला त्याच्या कर्तृत्वावरती कुठलीही चांगली मुलगी मिळेल, तुम्हाला असला जावई नाही मिळायचा. बघा अजूनही वेळ गेलेली नाहीये. पण मी एक संधी दिली होती त्याला. त्या वेळेत तो नाही करू शकला काम. नाही झालं काम. पण आता त्याला जे काही काम मिळालं ना, ते त्याच्यापेक्षाही मोठं आहे. आणि ते त्यांनी त्याच्या स्वतःच्या कर्तृत्वावर मिळवलेलं आहे. आणि वेळ देऊन परीक्षा बघायला आयुष्य म्हणजे काय सिनेमाचा खेळ वाटला का हो तुम्हाला?
माणूस महत्वाचा हो, पैसा काय येतो जातो. आता त्या पैसेवाल्या मुलानं समजा दारू पिऊन तुमच्या मुलीला मारहाण केली तर त्या मुलाची काय तुम्हाला खात्री देता येते का? मग आयुष्यभर तुमच्या मुलीला तुम्ही तुमच्या घरामध्ये सांभाळत बसणार आहात का? आणि मग तुम्ही गेल्यानंतर माग कोण सांभाळणार तिला? हो पण अण्णा, म्हणून प्रमोद सोबत काय हरकत आहे? हरकत काय? मुलगा चांगला आहे, कर्तृत्ववान आहे, गुणी आहे, निर्व्यसनी आहे, वाईट काय त्यात? आता आपल्या मुलांवर सुद्धा विश्वास ठेवायला शिका. आणि ती पण काय लहान नाही, आपल्या भविष्याचा काहीतरी विचार केला असेल ना, तर विचार करूनच निर्णय घेतला असेल ना. आपल्या डोळ्यासमोरच गुणी मुलं मोठी झालेली आहेत. बघा, आपला हट्ट सोडून द्या, हट्ट सोडून द्या आणि जरा मुलांच्या मर्जीने वागा. करू दे त्याला त्यांच्या मनासारखं. बघा, आणि काय बाकी मर्जी तुमची. चला निघतो मी. येतो, विचार करा. आई, माझी आई इथे पुन्हा कधीच येऊ नको म्हणाली, नाहीतर खूप मार मिळेल म्हणाली. त्या दिवशी सुद्धा मला खूप मारलं. मग आता कशाला आलास बाळा? मला तुझी आठवण आली म्हणून. पण तू रडतेस का? आता आलोय ना मी. आता नाही रडणार मी, पण तू जात आहेत ना, नाहीतर आई तुला पुन्हा मारेल. तुला मारलेलं मला नाही सहन. मला त्रास झालेला चालेल तुला? नाही, नको. जातो मी. तुला राजकुमार झाला तर तू विसरणार नाही ना मला? नाही रे बाळा, नाही विसरणार. पण जा तू आता घरी, नाहीतर आई ओरडेल. जा. माती कोकणची नाती जन्माची. काय रे, इथे एकटाच असा बसलायस? नवीन काम सुरू करायचं आहे ना? बाबा, तुम्ही इथे कसे? म्हणजे मी इथे यायचं नाही की काय? नवीन काम मिळाल्यावर ही जागा वगैरे विकत घेतलीस काय? नाही, तसं नाही. मुलीच्या लग्नाची तयारी सोडून इथे आलात म्हणून म्हटलं. आता जावईच इथे असं तोंड पाडून बसल्यानंतर सासऱ्याने तयारी करून काय फायदा? म्हणजे बाबा तुम्ही म्हणजे मला तुमचं लग्न मान्य आहे.
मानलं रे बाबा, तुझ्या जिद्दीला मानलं. अरे हो, तुम्ही आता आमचे जावई, तुम्हाला अरितुरे म्हणून कसं चालेल? नाही बाबा, तुम्ही माझ्या वडिलांसारखेच आहात. हो काय? आता जावई करून घेतोय म्हटल्यावर लगेच लाडी गोडी लावायला सुरुवात केली वाटतं. अहो नाही बाबा, अगदी तसं नाहीये. प्रमोद, मला माफ कर. खूप वाईट वागलो मी तुझ्याशी. पण कदाचित असा कठोर वागलो नसतो तर प्रयत्न कमी पडले असते तुझे. पण आता मी निश्चिंत आहे. तुझी अमानत आता तू सांभाळ. सारिका, काय सारिका, झालं ना आता मनासारखं सगळं? अरे हो, तुम्हा दोघांमध्ये आता माझी अडचण कशाला? मी निघतो. काय रे नालायका, पळवून न्यायचं होतंस ना मला? किती घाबरले होते मी. अगं पळवून नेलं असतं तर सासऱ्यांचा असमान कधी मिळाला असता? हो, आणि लग्नच झालं असतं तर कसं होईल? देवाला आपलं लग्न मान्य होतं. आता बोलतच राहणार आहेस की जवळ सुद्धा घेणार आहेस? नाही म्हणजे लग्न ठरलं नव्हतं तेव्हा जवळ यायची घाई, आणि आता का दुरावा? मग दुरावा कमी करायचा का? यशोदा कोण गाई? त्याची दुसरी आई, म्हणजे जन्म देणारी देवकी आई, आणि त्याचा सांभाळ करणारी, त्याला प्रेम करणारी, त्याचे सगळे हट्ट पुरवणारी त्याची दुसरी आई यशोदा आई. मग देवकी आईला यशोदा आईचा राग नाही आला? कशाला रागेल? ती सुद्धा त्याची आईच होती ना. मग तुला सविता आईचा राग का आला? ती सुद्धा यशोदा आई सारखीच आहे ना.